माझा फोन कशाला बघतेस? शी, दादा हे काय बघतोयस तू? किती घाणेरडा आहेस तू. तुला काय करायचंय ग? मला विचारल्याशिवाय माझ्या फोनला का हात लावला? अच्छा, म्हणून तू दार लावून बसलेला असतोस इतका वेळ. तुझा काय संबंध? तू तुझं काम कर ना. आणि तो माझा फोन दे इकडे. जा, मी नाही देणार. मी सांगणार आहे बाबांना. काय रे, कशाला भांडताय दोघं? बाबा, काही नाही, असंच. आम्ही भांडत नाहीये. आणि त्या फोन मध्ये काय? बघू इकडे. ठीक आहे, बोलू यावर आपण. बाबा सॉरी ना, खरंच सॉरी. मी हे परत असं कधीच नाही बघणार. सॉरी ना. घाबरू नकोस, मी रागवणार नाही तुला. पण मला सांग, कधीपासून चाललंय? अहो असं काही नाहीये, म्हणजे आत्ताच. बाबा, मी आतमध्ये जाते. मला अभ्यास करायचा आहे. थांब मी, तुलाही हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि अरे, मी समजू शकतो की मुलांमध्ये असं पण शेअरिंग आणि गप्पा होणारच. पण निम्म्यापेक्षा जास्त मुलांना यातलं खरं काय आणि खोटं काय हे समजतच नाही. अरे शेवटी ती फिल्म आहे, त्यात इंटरकोर्स म्हणजे सेक्स विकृत पद्धतीने दाखवलेलं असतं. पण खरं तर इंटरकोर्स ही फक्त प्रक्रिया नसून त्यात भावनांना पण महत्व आहे. म्हणजे सेक्शुअलिटी किंवा लैंगिकता फक्त इंटरकोर्स किंवा मुलं जन्माला घालणं इतकंच मर्यादित नाही. नक्कीच हा आयुष्यातला महत्वाचा आणि गरजेचा भाग. पण यामध्ये कमिटमेंट आणि जबाबदारी पण येते. एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, अटॅचमेंट, समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेता येणं, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कन्सेंट. आपल्या बरोबरच समोरच्या व्यक्तीची मर्जी असणं तितकंच गरजेचं आहे. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कायद्याने संज्ञान असणं गरजेचं आहे. 18 वर्षापर्यंत आपल्याला शारीरिक आणि मानसिक मॅच्युरिटी पूर्ण आलेली नसते. शिवाय संपूर्ण शास्त्रीय माहितीही नसते. त्यामुळे त्यातून लैंगिक आजार होणं, लग्नाआधीच प्रेग्नंट राहणं, असे अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि शिवाय अभ्यास, करिअर यावरचा फोकस जाणं हे तर आहेच. पण अरे, मला हेही माहिती आहे की या वयात सुद्धा लैंगिक भावना येणारच. पण मग काय करायचं? पण यावर शास्त्रीय उपाय म्हणजे हस्तमैथून किंवा मास्टरबेशन. हो, मी याच्याबद्दल ऐकलंय. पण असंही म्हणतात की त्याने पिंपल्स वगैरे येतात. अरे नाही, असं काहीही होत नाही. याबद्दल मुलांचे बरेच गैरसमज, जसं विकनेस येणं किंवा मास्टरबेशन केल्यामुळे वीर्य संपणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं, असं काही नसतं. लैंगिक भावनांचा निचरा होण्यासाठी ही एक पद्धत आहे असं म्हणू हवं. अरे मुलंच काय, पण मुलीही मास्टरबेशन करतात. फक्त लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ही एक खाजगी गोष्ट आहे. त्यामुळे ती सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणासमोर केली जाऊ नये आणि त्याची सवयही लागू नये, याची काळजी घ्यावी. दुसरी महत्वाची गोष्ट की म्हणूनच मुलांनीही लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणे व आपले आपण अंडर गार्मेंट्स स्वच्छ करणे महत्वाचे आहे. आलं लक्षात? बापरे, या गोष्टींबद्दल इतका सगळा विचार मी कधीच केला नाही हो बाबा. म्हणजे पॉर्नोग्राफी आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही सगळे मस्करीतच बोलत असतो. पण या गोष्टीचा इतका डीप विचार कधीच कोणी करत नाही. होणार आहे. योग्य ती माहिती नसल्यामुळेच खरं तर जास्त प्रॉब्लेम होतात. थँक्स बाबा, तुम्ही माझे खरंच बेस्ट फ्रेंड आहात.